कोणी आणलं? हा, गणेश हरामकर. ग्रामीण भागातून आणलेले बोगस मतदार पकडले. मतदार कोणत्या पक्षाकडून आणले गेले अद्याप अस्पष्ट. बुलढाणा नगरपालिकेसाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येत बोगस मतदार आणले गेले असल्याचा आरोप. बुलढाणा जिल्ह्यात मोठी खळबळ. बुलढाणा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांसाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येत बोगस मतदान करण्यासाठी आणले गेले असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत असतानाच आता चक्क बुलढाणा नगरपालिकेसाठी मतदान होत असताना 2 बोगस मतदारांना पकडण्यात आले आहे. आज मतदान प्रक्रियेला काही तास होत नाही तोच बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक 15 साठी गांधी प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्रावर वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावावर कोथळी तालुका मोताळा येथील व्यक्तीस बोगस मतदान करताना पकडण्यात आले आहे. त्याच्यासोबत आणखी एका व्यक्तीला देखील पकडले गेले आहे. या संपूर्ण प्रकरणाने बुलढाणा जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे. कोथळीचे काय नाव आहे तुमचं? सांगा सांगा नाव तुमचं ओरिजिनल नाव सांगा. म्हणजे कारवाई फालतू होईल. ओरिजिनल सांगा. नाव सांग. अभिषेक पूर्ण नाव सांग. अभिषेक हरमकर. त्यांचं तुमचं नाव? किती पैसे घेतले मतदान करायला? कोण भेटणार आहे? पण नाहीये. कोणी पाठवलं तुम्हाला? पाठवलं कोणी? मतदान करणार होते. कोणतं पाठवलं कोणी? पाठवलं कोणी तुम्हाला? आम्हाला आणला, आम्ही आलो. कोणी आणलं? होते गावातले होते. आता कोण होते? कोणत्या पक्षाचे होते? कोणतं मतदान करणार होते पक्ष तुम्ही? वगैरे ते तर काही माहित नाही असं. मग नाव सांगा कोणी पाठवलं तुम्हाला? कोणी आणलं? चल घ्या नाव. गावातले होते. नाव सांगा त्याचं कोण होतं? नाव घ्या पटापट. अरे कोण सांगितलं? हा, गणेश हरामकर. कोणत्या पक्षाचा आहे तो? ते नाही माहिती. अरे असं कसं त्या किती जण आले तुम्ही? आम्ही दोघंच होतो. आणखीन किती जण गावातून आले? किती गाड्या आल्या? गाडी नंबर काय? आम्ही गाडी आणली, आम्हाला आणलं त्याच्या गाडी. काय सांगून आणलं? काय सांगून आणलं? काय सांगून आणलं? कोणाला देणं आहे? काही असं काही सांगलं नाही, फक्त देणं आहे.